आपले स्वागत आहे। 7व्या आठवड्याचे हे दुसरे व्याख्यान असेल तर येथे एक चित्र आहे जे सारांश देते। मागील मॉड्यूलमध्ये आपण काय केले म्हणून मानक परिस्थिती अशी आहे की ही वेव्ह एक्स्ट्रीम डाव्या वरून आली आहे आणि शून्याच्या समान x पर्यंत सीमा गाठते म्हणून माध्यमांचा बदल आहे। वेव्ह चा एक भाग दुसऱ्या माध्यमात प्रसारित होतो आणि दुसरा मार्ग पहिल्या मध्ये परत प्रतिबिंबित होतो। म्हणून आम्ही या योजनाबद्ध आकृतीमध्ये दर्शविल्यानुसार उदाहरणार्थ घटना वेव्ह ओळखू शकतो। म्हणून एक घटना वेव्ह आहे जिला मी yi म्हणतो। y पुन्हा विस्थापन आहे आणि वेव्ह तयार करणारे कणांचे हे विस्थापन जागेचे आणि वेळ दोन्हीचे कार्य असेल। म्हणून y मी x चे कार्य आणि t चे होईल म्हणून एक प्रसारित वेव्ह आहे जिला आपण y म्हणून नियुक्त केली आणि मग एक प्रतिबिंबित वेव्ह आहे जी आपण yr आणि महत्त्वाचे म्हणजे हे दोन मीडिया जे शून्यापेक्षा x कमी आहे आणि शून्यापेक्षा मोठे आहे ते संरोधच्या वेगवेगळ्या मूल्यांनी दर्शविले आहेत। म्हणून आपण yi लिहू शकतो x चे कार्य म्हणून आणि t हे सर्व येथे लिहिलेले आहे। आम्ही मागील मॉड्यूलमध्ये हे केलेले आहे म्हणून मी पुन्हा एकदा सर्व ची पुनरावृत्ती करणार नाही। म्हणून हे सर्व समस्यासाठी मूलभूत सेटिंग तयार करते। म्हणून महत्त्वाचे फिजिक्स प्रत्यक्षात मध्ये येते जे हद्दीमध्ये घडते। म्हणून हद्दीसाठी आपण म्हणतो की विस्थापनाबद्दल जुळणे आवश्यक आहे। दुसऱ्या शब्दांत विस्थापन डाव्या बाजूला आणि x बरोबर हद्दीच्या उजव्या बाजूला 0 समान बरोबर तंतोतंत जुळले पाहिजे। दुसऱ्या शब्दांत विस्थापन पुन्हा चालू असणे आवश्यक आहे। ते का असावे हे आपण पाहू शकता। म्हणून फक्त अगदी भौतिक विचारांपासूनच आपण कल्पना करू शकता की एका बाजूला आपल्याकडे खूप मोठे विस्थापन होऊ शकते आणि दुसरीकडे फक्त थोडेच आपल्याकडे खूपच स्मॉल डिस्प्लेसमेंट असू शकते जे अस्वीकार्य आहे। अशी गोष्ट घडू शकत नाही। पूर्णपणे भौतिक विचारांपासून आपल्याकडे बाह्य बल असल्याशिवाय अशा गोष्टी करण्यासाठी कार्य करत नाही। म्हणून या समस्येसाठी आपल्याकडे अशी काही शक्यता नाही। म्हणून विस्थापन हद्द ओलांडू इच्छित आहे। दुसरी स्थिती अशी आहे की ट्रान्सवर्स फोर्स हे असे बल आहे की जे वर्टिकल दिशेने कार्य करते। हस्तांतरण दल सतत चालू असणे आवश्यक आहे कारण जर बलामध्ये असातत्य असेल एखाद्या दिशेने नेट शक्ती असेल आणि ती फक्त त्या दिशेने संपूर्ण स्ट्रिंग असेल। म्हणून पुन्हा असे होऊ शकत नाही। सराव कोणत्याही बाह्य बलशिवाय आणि इतर लागू न करता मागील मॉड्यूलमध्ये आम्ही हे दर्शविण्यास सक्षम होतो की रिफ्लेक्शन कोएफिशियंट आणि ट्रान्समिशन कोएफिशियंट हे Z1 आणि Z2 ची केवळ कार्ये आहेत। म्हणून पिक्टोरियली आपल्याकडे असे आहे की आपल्याकडे येणारी वेव्ह हे काय आहे ते आपण पाहू शकता। हे येथे येते आणि x बरोबर 0 पर्यंतची सीमा गाठते आणि मी येथे काय दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे ते हा वेव्हचा एक भाग आधीच सीमेच्या प्रतिबिंबित झाला आहे आणि येथे मी असे मानतो की Z2 हे अनंत आहे ज्याचा अर्थ असा आहे की दुसरे माध्यम वेव्हच्या पॅसेजला अनंत रेजिस्टन्स देते। याचा अर्थ असा आहे की वेव्ह खरोखर दुसऱ्या माध्यमाद्वारे प्रवेश करू शकत नाही। म्हणून ते पहिल्या माध्यमात परत प्रतिबिंबित केले पाहिजे जे आहे या प्रकरणात ची क्रमवारी होते। चला आपण ऊर्जेच्या बाबतीत प्रतिबिंब आणि प्रसारण पाहूया कारण या वेव्ह देखील ऊर्जा वाहून नेतात। म्हणून जेव्हा एखादी वेव्ह येते आणि सीमेला लागते तेव्हा ती सीमेवर काही ऊर्जा जमा करत असते। म्हणून त्या ऊर्जेचा भाग दुसऱ्या सीमेवर प्रसारित केला जात आहे आणि त्या ऊर्जेचा काही भाग परत प्रतिबिंबित केला जात आहे। म्हणून आज आपण समान प्रकारच्या अभूतपूर्व ट्रान्समिशन आणि वेव्ह यांचे प्रतिबिंब एका सीमेवर परंतु ऊर्जांच्या बाबतीत पाहू। सिंगल सिंपल हार्मोनिक ऑसिलेटरच्या ऊर्जेसाठी आपली मूलभूत सूत्र
आठवून मी प्रारंभ करून मला आनंद झाला। म्हणून येथे मी कणाचा एक वस्तुमान आहे, ओमेगा कोणीय फ्रिक्वेन्सी एम्प्लिट्यूड आहे, म्हणून हे ऊर्जेसाठी सूत्र आहे, सिंगल सिंपल हार्मोनिक ऑसिलेटरसाठी वैध आहे। आता मी दोलन होत असलेल्या स्ट्रिंगचे केस पाहत आहे, म्हणून जर आपण त्या स्ट्रिंगच्या या लहान सेगमेंटबद्दल विचार केला तर हा लहान सेगमेंट फक्त वरून खाली आणि खाली करणे आहे। याचा अर्थ असा की हे मूलत सिंगल सिंपल हार्मोनिक ऑसिलेटरचे कार्य करते। याचा अर्थ असाही होतो की मी एका साध्या हार्मोनिक ऑसिलेटरचे हे ऊर्जा सूत्र थेट वापरू शकतो। इतकेच नव्हे तर डिस्टर्बन्स प्रत्यक्षात अर्ध्या समान असेल अशा स्ट्रिंगद्वारे प्रसारित होत आहे। आता m ला लिनियर घनतेने बदलणे आवश्यक आहे, म्हणून जर मी विचार करत असेल, समजा युनिट लेंथचा एक छोटासा सेगमेंट चा समूह फक्त वस्तुमान असेल, म्हणून मी येथे m ला ने बदलत आहे, ओमेगा स्क्वेअर एका स्क्वेअरमध्ये फेज व्हेलॉसिटीने गुणाकार करतो, जे मी c म्हणून लिहीन। त्यामुळे हे मला स्ट्रिपच्या बाजूने ऊर्जा हस्तांतरणाच्या दरासाठी एक सूत्र देते, म्हणून हे माझे मूलभूत सूत्र असेल जे मी वर चर्चा करेन, स्ट्रिंगच्या बाजूने किती ऊर्जा हस्तांतरित केली जाते। म्हणून लक्षात ठेवा की हे आहे स्ट्रिंगच्या बाजूने प्रसार करणाऱ्या वेव्हसाठी आहे। म्हणून पहिला प्रश्न जो मला जाणून घ्यायचा आहे तो म्हणजे x बिंदूच्या बरोबर 0 बिंदूवर येताना किती ऊर्जा आहे, जो मध्यम 1 आणि मध्यम 2 मधील इंटरफेस आहे। म्हणून हे क्वांटिटी ज्या दराने ऊर्जा येते ती अर्धा ρ1 c1 असेल, जी पहिल्या माध्यमात येणाऱ्या वेव्हचा फेज व्हेलॉसिटी आहे। म्हणून a1 स्क्वेअर गुणाकार केला की येणाऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड असते ओमेगा स्क्वेअरने गुणाकार। आता ऊर्जा जी येत आहे ते 0.2 भागांच्या दरम्यान विभाजित केली जात आहे। त्या ऊर्जेचा भाग प्रेषित वेव्हमध्ये पाठविला जातो आणि त्या ऊर्जेचा भाग प्रतिबिंबित वेव्हमध्ये परत ठेवला जातो। म्हणून ही एकूण ऊर्जा आता या दोन घटकांमध्ये वितरित करावी लागेल। म्हणून मी ज्या दराने ऊर्जा सीमेची सीमा सोडतो आणि आपण आधी लिहिलेल्या सूत्राचे अनुसरण करून ते हाफ रो 1 c1 a2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अधिक गणना करू शकतो। अर्थात हा भाग प्रतिबिंबित कंपोनंटसाठी होता। आता मी प्रसारित घटकासाठी ऊर्जा लिहीन, म्हणून तो अर्धा रो 2 c2 b चौरस ओमेगा स्क्वेअर असेल। मला पुढील गोष्ट करायची आहे ती म्हणजे हे a2 आणि b च्या एक दृष्टीने बदलू आणि आपण हे करू शकतो कारण आपल्याकडे आधीपासून हे संबंध आहे 2 जे आणि 1 आणि b आणि 1 ला जोडतो। म्हणून येथून 2a हे z1 वजा z2 ने z1 अधिक z2 मध्ये 1 असेल। म्हणून मी आता हे संबंध वापरणार आहे, a2 आणि b1 ची जागा a1 च्या बाजूने करण्यात आली आहे। म्हणून आपण हे सोपे करूया, हे मला अर्धा ओमेगा स्क्वेअर a1 स्क्वेअर देणार आहे, जो सामान्य आहे जो मी काढू शकतो आणि मला z1 मध्ये z1 वजा z2 होल स्क्वेअर अधिक z2 मध्ये 4 z1 स्क्वेअर संपूर्ण भागिले z1 अधिक z2 होल स्क्वेअर सोडले जाईल। म्हणून मी पुन्हा z1 काढून घेतले तर म्हणून माझ्याकडे अर्धा ओमेगा स्क्वेअर a1 स्क्वेअर z1 असावा आणि हे मला देणार आहे z1 स्क्वेअर अधिक z2 स्क्वेअर मायनस
हे 2z1 z2 अधिक 4z1 z2 आणि संपूर्ण गोष्ट भागिले z1 अधिक z2 होल स्क्वेअर। आता जर आपण अंशांकडे पाहिले तर हे फक्त z1 स्क्वेअर अधिक z2 स्क्वेअर अधिक मध्ये 2z1 z2 आहे, कारण या शेवटच्या दोन अटी अंशतः रद्द होतील म्हणून, आणि ते फक्त z1 अधिक z2 होल स्क्वेअर आहे म्हणून अंश आणि भाजक रद्द होणार आहेत, म्हणून शेवटी हे मला फक्त हे क्वांटिटी देणार आहे अर्धा ओमेगा स्क्वेअर a1 स्क्वेअर वेळा z1 म्हणून ही ऊर्जा आहे जी मध्ये मध्ये विस्तारित झाली आहे, प्रसारित आणि वेव्ह प्रतिबिंबित झाली। आता जर आपण ची तुलना केली तर या अंतिम नात्याची तुलना केली तर ज्या दराने ऊर्जा मिळते त्या दराने 0 च्या सीमेवर x पर्यंत पोहोचते ते अगदी समान आहेत हे आपण पाहू। हे आश्चर्यकारक असू नये कारण ज्या दराने ऊर्जा x बरोबर 0 असे आहे, ज्या दराने ऊर्जा प्रसारित आणि प्रतिबिंबित वेव्हमध्ये पंप केली जाते, म्हणून स्पष्टपणे ऊर्जा संतुलन आहे कारण आपल्याकडे असे गृहीत आहे की डिसिपेशन होत नाही। आता आम्ही ऊर्जेच्या बाबतीत सर्व काही लिहिण्यास तयार आहोत, म्हणून उदाहरणार्थ म्हणून प्रतिबिंबित ऊर्जा असेल आणि आपल्या सर्वांना येथून हे क्वांटिटी a2 बाय a1 ने आधीच माहित असेल, म्हणून स्पष्टपणे ते z1 वजा z2 आहे। z1 अधिक z2 हे होल स्क्वेअर म्हणून ते ऊर्जेचे अपूर्णांक आहे जे परत प्रतिबिंबित होते। आता प्रसारित केलेल्या ऊर्जेचे काय होते, म्हणून आता आपण प्रसारित ऊर्जेच्या अपूर्णांकासाठी एक सोपा एक्सप्रेशन लिहूया। म्हणून स्पष्टपणे आता माझ्याकडे आहेत या दोन प्रमाणात जे चे गुणोत्तर आहेत, घटना ऊर्जेवर आणि घटनेतील ऊर्जेवर प्रसारित होणारी ऊर्जा यातून प्रतिबिंबित होते। म्हणून यासह आपण काही सोपे चेक बनवू शकतो, म्हणून उदाहरणार्थ z1 हे z2 च्या समान असल्यास काय होईल, म्हणून त्या प्रकरणात या प्रमाणात घटनेनुसार प्रतिबिंबित ऊर्जा शून्यावर जाईल कारण आपल्याकडे z1 वजा z2 हा शब्द आहे। जर दोन्ही बरोबर असतील तर ते 0 असेल आणि प्रसारित करण्यासाठी काय होईल, ऊर्जा z1 z2 समान आहेत, म्हणून त्या प्रकरणात ही संज्ञा 1 असेल कारण भाजक वर 2 असेल, तर z1 पूर्णांक स्क्वेअर आणि असे म्हणावे जे अंशात 4 z1 होल स्क्वेअर होईल। म्हणून जर z1 च्या बरोबरीने असेल तर L2 मध्ये प्रतिबिंबित ऊर्जेचा अपूर्णांक 0 होईल आणि प्रसारित ऊर्जेचा अपूर्णांक 1 असेल। हे आश्चर्यकारक असू नये कारण z2 च्या समान z1 नंतर मीडिया लागू होईल असे सूचित करते डाव्या बाजूला आणि सीमेच्या उजव्या बाजूला एक समान महत्त्वाचा आहे। याचा अर्थ असा आहे की वेव्हचा प्रश्न आहे डिस्जंट माध्यमामध्ये बदल पहा। जर इम्पीडन्सेस बरोबर असतील तर आतापर्यंत आम्ही च्या ऊर्जेची गणना करीत होतो, एक वेव्ह जी प्रचार करीत आहे म्हणून ती प्रसारित वेव्हची ऊर्जा आहे। आता अशा परिस्थितीत जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या स्टँडिंग वेव्हच्या ऊर्जेचे काय, एकूण ऊर्जा केवळ गतिज आणि स्थितीज ऊर्जेची बेरीज आहे। म्हणून असे म्हणूया की माझ्याकडे ही स्ट्रिंग आहे आणि मी काही छोट्या सेगमेंटकडे पाहत आहे ज्याची लांबी dx आहे। म्हणून अशा परिस्थितीत कायनेटिक एनर्जी मोठ्या वस्तुमानात वेलॉसिटी स्क्वेअर असेल, म्हणून ते आहे येथे अर्धा वस्तुमान म्हणजे लिनियर घनता x पट वेलॉसिटी स्क्वेअर ने गुणाकार जे आहे हा पार्टिकल वेलॉसिटी आहे। आता मी मोठ्या लांबीच्या पेक्षा
ऊर्जेची गणना करू इच्छितो ज्यात मी ई कायनेटिक एनर्जी लिहू शकतो, म्हणून हे माझे कायनेटिक एनर्जीचे एक्सप्रेशन आहे, म्हणून स्थितीज ऊर्जा काही विकृत स्थितीत म्हणू शकते. ही केवळ ची कार्याची रक्कम समान असेल ती स्ट्रिंग ला त्या स्थितीत आणण्यासाठी, म्हणून स्ट्रिंगमधील टेन्शनमुळे हे कार्य केले जाते. म्हणून जर माझ्याकडे स्ट्रिंगमध्ये एक समान टेन्शन नसेल आणि तर असे म्हणूया की स्मॉल सेगमेंट dx विकृत होते आणि लिंक ds होते. आता या परिवर्तनाच्या अंतर्गत स्थितीज ऊर्जा म्हणून किती ऊर्जा संग्रहित केली जाते, म्हणून येथे माझ्याकडे स्थितीज ऊर्जेसाठी माझी एक्सप्रेशन आहे जी आहे एक समान टेन्शन T या बिघाडामुळे गुणाकार जो D आहे वजा dx आहे. म्हणून जर तुम्हाला आठवत असेल तर मॉड्यूल्स परत खूप पूर्वी कमकुवत असतील आपण ds साठी एक एक्सप्रेशन लिहिली तर मी dx च्या दृष्टीने या सेगमेंटच्या या विभागासाठी एक शॉर्ट डेरिव्हेशन देखील दिले आहे. म्हणून हे पुन्हा गृहीत धरले जाते की हे सर्व लहान दोलनांच्या कक्षेत आहे. म्हणून आता आपल्याकडे ची ही एक्सप्रेशन ds साठी आहे. आपल्याला येथे या एक्सप्रेशनमध्ये प्लग इन करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही ते केले तर मला हे मिळते की स्थितीज ऊर्जा पेक्षा इंटिग्रल आहे ds वजा मी येथे केलेल्या dx च्या दृष्टीने dxd लिहिले जाऊ शकते. म्हणून या इक्वेशनमध्ये मध्ये सर्व काही बसते, म्हणून मी हे ला आणखी सोपे करू शकतो. पुन्हा लहान दोलनांच्या कक्षेत जेव्हा मी म्हणतो की ते x इतके लहान आहे, अशा परिस्थितीत या लाल कंसातील क्वांटिटी खालीलप्रमाणे होईल. अधिक उच्च ऑर्डरच्या अटी आहेत ज्या आपण कडे दुर्लक्ष करू कारण dx लहान आहे. म्हणून जर मी या या लाल कंसात सबस्टिट्यूट केल तर हे 1 आणि वजा 1 रद्द होतील. म्हणून साठी माझी अंतिम एक्सप्रेशन स्थितीज ऊर्जा खालीलप्रमाणे असेल. म्हणून मला फक्त हे करणे आवश्यक आहे की t च्या x च्या y साठी उपाय आणि मला y ची x ने सबस्टिट्यूट करण्याची आवश्यकता आहे आणि y त्या येथे बिंदू लिहा, इंटिग्रल करा आणि उत्तर मिळवा. म्हणून मी असे गृहीत धरू इच्छितो की मी NV सामान्य मोड विस्थापन जे x चे कार्य आहे आणि t खालील एक्सप्रेशनद्वारे दिले जाते. म्हणून या एक्सप्रेशनमध्ये n सामान्य मोड ची इंडेक्स दर्शविते की आपण 2 सुपरपोस्ट घटकांचा n आणि b आणखी अँप्लिटड्स मानतो आणि ओमेगा n ही सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहे. आता गतिशील आणि स्थितीज ऊर्जेची गणना करण्यासाठी मला y बिंदू आणि y ची x ने आवश्यकता आहे. तर y बिंदू x च्या yn असेल t ते असेल. म्हणून मी xt च्या y बिंदूची गणना केली आहे तर त्याचप्रमाणे मला y ची x ने एक्सप्रेशनची देखील आवश्यकता आहे. ठीक आहे. म्हणून या दोन एक्सप्रेशनसह आता उर्वरित काम फक्त आमच्या गतिशील आणि स्थितीज ऊर्जा एक्सप्रेशनमध्ये बदलले आहे. म्हणून चला प्रथम मध्ये y बिंदू बदलून कायनेटिक एनर्जीची गणना करूया. तर ई गतिज आहे. म्हणून माझ्याकडे हे आहे काय आहे कायनेटिक एनर्जीसाठी लॉन्गिश एक्सप्रेशन सारखे दिसते. त्याचप्रमाणे माझ्याकडे स्थितीज ऊर्जा एकासाठी आणखी एक असेल. म्हणून लक्षात ठेवा की हे सर्व n व्या सामान्य मोडसाठी आहेत. म्हणून आता आपल्याकडे हे दोन एक्सप्रेशन आहेत. हे साधे इंटिग्रल आहे. मी तुम्हाला विनंती करतो की ते प्लग इन उत्तर द्या जे शेवटी तुम्हाला एक्सप्रेशन मिळू शकेल. म्हणून मी एकूण ऊर्जा En ने दर्शवितो, म्हणून ती n व्या सामान्य मोडमधील ऊर्जा आहे. म्हणून ती गतिज आणि स्थितीज ऊर्जेची बेरीज असेल.
अर्थात एकूण लांबीमध्ये ऱ्हो म्हणजे स्ट्रिंगचे एकूण वस्तुमान आहे, म्हणून ते 1 पर्यंत 4 ते मीटर ओमेगा एन स्क्वेअर के एन पर्यंत असेल स्क्वेअर अधिक बीएन चौरस आणि यापैकी प्रत्येक इंटिग्रल अर्ध्या मूल्याइतके होईल। म्हणून येथे आपल्याकडे ची एक्सप्रेशन आहे साठी ऊर्जा एन वा सामान्य मोड आहे। म्हणून मी हे मॉड्यूल या सह बंद करेन एकूण ऊर्जेसाठी आणि पुढील मॉड्यूलमध्ये आपण कडे पाहतो ज्याला एक अव्यवहार जुळणारी स्थिती म्हणतात।